नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक, नांदेड। आज आपण मेलाझ्माचे ओरल मॅनेजमेंट ह्याबद्दल थोडक्यात बोलूया। मॅनेजमेंटचे मेलाझ्मामध्ये काही इंडिकेशन आहेत, जसं मेलाझ्मा खूप क्रोनिक असेल, एक्सटेन्सिव्ह असेल, रेजिस्टन्स असेल, रिकर्रंट असेल, डर्मटाइप असेल किंवा वस्क्युलर कंपोनंट असेल किंवा फास्ट ट्रीटमेंट हवी असेल, तर अशा केसेसमध्ये आपण ओरल मॅनेजमेंट सुरू करतो। ओरल मॅनेजमेंटमध्ये मोस्टली आपण ट्रान्झॅमिक ॲसिड, ग्लुटाथायोन आणि ओरल अँटीऑक्सिडंट देतो। खूप पेशंटला हे कन्सर्न असतं की आपण टॉपिकल डिपिगमेंटिंग क्रीम यूज करत आहे तरीही वांग हे कमी का होत नाही किंवा पुन्हा पुन्हा का येतो। तर अशा केसेसमध्ये काही ओरल मॅनेजमेंटची गरज असते। पण सर्वात आधी खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेलाझ्मा हे एक हायपरपिगमेंटरी डिसऑर्डर आहे, ते क्रोनिक आहे, ते ट्रीटमेंटला मोस्टली रेजिस्टंट असतो। म्हणून मेलाझ्मा इट विल टेक टाइम टू शो द रिस्पॉन्स टू द ट्रीटमेंट, आणि ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर पण त्यांना काही मेंटेनन्सची गरज असते। ओरल मॅनेजमेंट हे मेलाझ्माच्या मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे। त्याबरोबर आपल्याला सनस्क्रीन यूज करणे आणि डिपिगमेंटिंग क्रीम यूज करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर आता आपण मेलाझ्मामध्ये कुठले ओरल टॅबलेट ॲडवाइस करतो त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। त्यामध्ये मोस्टली ट्रान्झॅमिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि ग्लुटाथायोन हे प्रिस्क्राईब करतो। ट्रान्झॅमिक ॲसिड हे सुरुवातीला फिब्रोनायटिक एजंट म्हणजे अँटी फिब्रोनायटिक एजंट म्हणून यूज करायचे। त्याचा यूज ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी होत होता। आता ते मेलाझ्मामध्ये पण यूज करतात। ते ट्रान्झॅमिक ॲसिड प्लाझ्मिनोजेन टू प्लाझ्मिन कन्व्हर्सन इनिबिट करतो। त्यामुळे आर्किडोनिक ॲसिड सिंथेसिसचं इनिबिशन होतो आणि इन्फ्लेमेशन कमी होतं। त्यामुळे मेलॅनोसाइटचे स्टिम्युलेशन कमी होतं, मेलानिन सिंथेसिस कमी होतो, टायरोसिन एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी होतो आणि ब्लड प्रेशरवर पण इफेक्ट असतो। त्यामुळे मेलानिन सिंथेसिस कमी झालं की पिगमेंटेशन पण कमी होतं। हे टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल असते 250 किंवा 500 mg मध्ये। आपण ते पेशंटला युजली 2 ते 6 महिने घ्यायला सांगतो। पण त्याबरोबर पण ट्रान्झॅमिक ॲसिडचे काही साईड इफेक्ट असतात। त्याचे कॉमन साईड इफेक्ट म्हणजे हेडेक, नॉजिया, वॉमिटिंग, ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट किंवा पिरियड इरेग्युलर होणे। त्याचे काही सिरियस साईड इफेक्ट पण असतात। ते हायपरकोॲग्युलेबल स्टेट करून क्लॉट फॉर्म होतो। त्यामुळे पेशंटला थ्रोम्बोसिस किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा स्ट्रोक किंवा पल्मोनरी एम्बोलिझम पण होऊ शकतो। हे काही पेशंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेशन असते, जसे त्याला ट्रान्झॅमिक ॲसिडची हायपरसेन्सिटिव्हिटी असेल तर ते कॉन्ट्राइंडिकेशन असते। प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ स्ट्रोक असेल, प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ थ्रोम्बोसिस असेल किंवा हायपरकोॲग्युलेबल स्टेट असेल किंवा प्रेग्नन्सी असेल किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल, तर अशा केसेसमध्ये ट्रान्झॅमिक ॲसिड हे कॉन्ट्राइंडिकेशन असतात। ट्रान्झॅमिक ॲसिड सुरू करायच्या आधी काही तपासण्या आवश्यक असतात। त्यामध्ये CBC आणि कोॲग्युलेशन प्रोफाईल हे खूप इम्पॉर्टंट असते। दुसरं म्हणजे आपण ओरल ग्लुटाथायोन किंवा इंजेक्टेबल ग्लुटाथायोन यूज करतो। ग्लुटाथायोन हे सोशल मीडियावर खूप फेमस आहे। ते फेअरनेस क्रीम किंवा टॅबलेट म्हणून फेमस आहे। ते 500 mg किंवा 1000 mg मध्ये अवेलेबल असते। काही पेशंट ते इंजेक्टेबल फॉर्ममध्ये पण घेतात। ते टायरोसिन एन्झाईमचे सिंथेसिस कमी करतो, त्यामुळे पिगमेंटेशन, मेलानिन सिंथेसिस कमी होतं, त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते। तिसरं म्हणजे आपण ओरल अँटीऑक्सिडंट, त्यामध्ये व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E यूज करतो। मेलाझ्माच्या पॅथोजेनिसमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्टेट खूप इम्पॉर्टंट आहे। ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झालं की मेलानोसाइटला डॅमेज होतो आणि मेलानिन सिंथेसिस वाढते, त्यामुळे पिगमेंटेशन येतो। तो अँटीऑक्सिडंट ड्रग लाईक व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E यूज केलं तर ब्राईटनिंगला हेल्प होईल आणि मेलाझ्माच्या मॅनेजमेंटमध्ये हेल्प होईल। सो ह्या सगळ्यामध्ये सांगायचे तात्पर्य म्हणजे ओरल मॅनेजमेंट हा मेलाझ्माच्या मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे, पण त्याबरोबर ओरल टॉपिकल क्रीम आणि सनस्क्रीन यूज करणे खूप आवश्यक आहे। मेडिकल मॅनेजमेंट कुठेही किंवा ओरल मॅनेजमेंट कुठलेही नेटवरती बघून स्वतःहून स्टार्ट करू नका। त्यासाठी डॉक्टरांना कन्सल्ट करा। ओरल ट्रीटमेंट ही पेशंट टू पेशंट वेरी असते। ओरल ट्रीटमेंट सुरू करायचे काही इंडिकेशन असतात, जसं मेलाझ्मा हा खूप क्रोनिक असेल, रेजिस्टंट असेल, एक्सटेन्सिव्ह असेल, डर्मटाइप असेल किंवा पेशंटला फास्ट रिझल्ट हवे असेल, तर अशा केसेसमध्ये आपण ओरल मॅनेजमेंट सुरू करतो। सो इंटरनेटवर बघून कुठलेही ओरल ट्रीटमेंट सुरू करू नका। टॉपिकल सनस्क्रीन व्यवस्थित यूज करा, टॉपिकल डिपिगमेंटिंग क्रीम लावा, टॉपिकल शेअर क्रीम यूज करू नका। स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।